श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही चमत्कारिक अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर आजची माहिती इतकी छान म्हणजे छान आहे. ही गोष्ट, हा प्रकार प्रत्येकाच्या घरात घडत असेल बघा. बाहेरची बाधा असेल, नजर दोष असतील, किंवा आपल्या घरातली व्यक्ती एखादी वायपटपणे बडबड करत असेल, किंवा असे वेडेपणासारखे भरपूर काही चाळे करत असतील, तर किंवा कोणाची करणी बाधा झालेली असेल त्या व्यक्तीला, तर असे जर काही घरामध्ये प्रकार असतील तर तुम्ही त्याच्यावरती कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्याला हा त्रास कमी होऊन जाईल किंवा कायमचा निघून जाईल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, की जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपल्या बाबतीत काय होतं आहे आणि आपण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय सेवा केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपण या त्रासातून कायमचं मुक्त होऊ. तर बघा, बाहेरची बाधा झालेली आहे हे कसं ओळखायचं? प्रत्येकजण हा गोंधळात राहतो, किंवा त्याला माहिती नसतं की हे 100% आहेच का, किंवा हे झालेलं आहे का तसं. तर ते कसं ओळखायचं बघा. बाहेरची बाधा जर ज्या व्यक्तीला झाली असेल ती व्यक्ती कशी असते बघा, आणि तुम्ही बाकीच्या व्यक्तींमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये बदल ओळखा. ती व्यक्ती नेहमी त्याच विचारात राहत असते, टेन्शनमध्ये राहते, तेच विचार बोलते, नेहमी स्वतःशी बोलत राहते, किंवा असं म्हणतात ना, कुठं नेहमी चिडचिड करत असते. अमावस्या जवळ आली, पौर्णिमा जवळ आली की कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून, कारणावरून म्हणजे भांडणं करते. त्याला काहीच कारण नसतं तरी पण भांडणं करते, किंवा बांगड्या फोडणं, डोकं आपटणं, दणदण पाय आदळणं, किंवा म्हणजे असं बऱ्याच गोष्टी होतात त्या व्यक्तीमध्ये, की त्या व्यक्तीला बाहेरची बाधा झालेली आहे असं त्या व्यक्तीतून दिसून येतं. ती व्यक्ती अशक्तपणाने ग्रासलेली असते. ती व्यक्ती खाण्यापिण्यामध्ये पण तिचं मन नसतं, कोणतं काम करावं हा उत्साह नसतो. अशा बऱ्याचशा गोष्टी जर असतील तर समजून जा की त्या व्यक्तीला बाहेरची काहीतरी बाधा झालेली आहे, किंवा कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. तर तशा वेळेस आपण काय केलं पाहिजे बघा. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही बिलकुल म्हणजे कसलीही मनात भीती बाळगू नका. स्वामींवर 100% विश्वास ठेवा, की स्वामींना बघा, तुम्ही जेव्हा असं वाटतं तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्या तरी बाबांकडे घेऊन जाता, कोणाकडे जे काही आग्रे वगैरे असतात ते दोरा किंवा काहीतरी देतात, त्यांच्याकडे जातात. मग त्यांनी काहीतरी तुम्हाला मंत्रतंत्र सांगितलेले असतात ते करतात. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल, स्वामी समर्थांची सेवा करत असाल, स्वामींचे सेवेकरी असाल, तर तुम्ही मनामध्ये फक्त एक ठेवा, की आपल्या स्वामींपुढे कसलीही काळी जादू चालत नाही, बंगाली जादू चालत नाही, किंवा कसलं काहीही चालत नाही. कोणी तांत्रिक मांत्रिक काहीही बोलू द्या, काही चालत नाही. सगळं वश करण्याचं सामर्थ्य आपल्या स्वामी समर्थांमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा. तर त्यावेळेस काय करायचं, जी बाधित व्यक्ती आहे तिला एकदा पहिलं तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या 15 मिनिटे तिच्या कपाळावर हात ठेवून जप करायचा. तिच्या कपाळावर हात ठेवायचा आणि 15 मिनिटे स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं, जप करायचा. ते तुम्ही करून बघा. हा झाला पहिला उपाय. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. आता बघा, लहान जे मुलं असतील त्यांना आपण नेहमी मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, तारक मंत्र, असं छोटे मंत्र जे काही आहेत किंवा मंत्र स्तोत्र आहेत ते आपण बोलायला लावतो. पण आज आपण जेव्हा रामरक्षा स्तोत्र इतकं प्रभावी आहे, जी काही बाहेरची बाधा झालेली असते ते रामरक्षा स्तोत्राने कमी होते. तर मग ते कसं म्हणायचं बघा. रामरक्षा स्तोत्र हे तुम्ही 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा बोलू शकता. हे तुमच्यावर आहे की किती वेळेस म्हणायचं. तर ते म्हणायच्या अगोदर कसं करायचं, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं, पेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा, अगरबत्ती लावायची आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं.
जर तुम्ही संकल्प केला असेल की मी रोज 11 वेळेस म्हणणार आहे, तर तुम्ही 11 वेळेसच रोज म्हणायचं. किती दिवसासाठी म्हणणार आहात तेवढे दिवसही तुम्ही पहिल्या दिवशी स्वामींना सांगायचे आणि रोज त्या टायमिंगला तेवढं तुम्ही 11 वेळेस म्हणजे 11 वेळेस रामरक्षा स्तोत्र बोलायचं. आणि ते जे काही तुम्ही हात ठेवलेलं पाणी आहे, तीर्थ आहे, त्याच्यामध्ये जे अगरबत्तीची विभूती पडलेली आहे ती थोडीशी विभूती टाकायची आणि ते पाणी तुम्ही घरात सगळीकडे शिंपडायचं आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही त्या बाधित व्यक्तीला प्यायला द्यायचं. बघा, तुम्ही जर हे रोज करत गेलास आणि हे जर तुम्ही 11 दिवस 21 दिवस जर केलं तर हळूहळू त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बदल दिसायला लागतील. कारण रामरक्षा स्तोत्रामध्ये साक्षात स्वामींचा, दत्त महाराजांचा, नवनाथ महाराजांचा, रामाचा स्वतःचा आशीर्वाद त्या रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे. त्यांच्यापुढे कसलीही बाधा टिकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणा, ते पाणी बाधित व्यक्तीला प्यायला द्या. 1 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, हरकत नाही, पण ते पाणी तुम्ही नक्की घरात शिंपडा आणि त्या व्यक्तीला पण प्यायला द्या. त्याच्यानंतर तिसरा प्रकार असा आहे, तिसरा उपाय, की जी बाधित व्यक्ती आहे त्या बाधित व्यक्तीला तुम्ही दोन्ही साईडने, उजव्या आणि डाव्या साईडने हाताच्या एक मोरपीस घ्यायचा आणि त्या मोरपिसाने दोन्ही साईडने उतारा करायचा. उतारा म्हणजे काय, समजा तुम्ही डाव्या हाताने आता 7 वेळेस असं फिरवायचं आणि शाबरी मंत्र म्हणायचा. तो शाबरी मंत्र काय आहे बघा, नवनाथ महाराजांचा आहे. तो काय आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असा हा मंत्र आहे. तो मंत्र तुम्हाला 1 वेळा, 11 वेळा, 7 वेळा, 21 वेळा असं म्हणायचं आहे आणि ते मोरपीस त्यांच्या अंगावरून फिरवायचे. हे एका साईडने झालं. आता दुसऱ्या साईडने, उजव्या साईडने तेच करायचं. जर तुम्ही 1 वेळेस ते फिरवलं तर त्यावेळेस तुम्हाला तो मंत्र म्हणायचा, ओम श्री गोरक्षाय नमः. हा शाबरी मंत्र आहे. तसं 1 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस किंवा 21 वेळेस जे तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणता येईल ना, तुम्ही तेवढ्या वेळेस तो मोरपीस फिरवायचा, तो मंत्र म्हणायचा त्या बाधित व्यक्तीवरून. बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवायला दिसेल. नंतर चौथा उपाय असा, सेवा अशी, की तुम्हाला जर म्हणजे खूप ग्रासलेली असेल आणि अमावस्या जवळ आली, पौर्णिमा जवळ आली तर खूप असा त्रास होतो, अशक्त व्यक्ती आहे, खाणं पिणं जात नाही आहे, तर त्यावेळेस काय करायचं. जर ते आपण शेंगदाणे असतील तर ते शेंगदाणे असतात आपल्या घरामध्ये, ते शेंगदाणे रात्री भिजायला घालायचे आणि अमावस्येपोटी म्हणतात ना की सकाळ सकाळ उठून पहिले ते शेंगदाणे खायचे. की याच्यामुळे काय होतं, जी काय अशक्त व्यक्ती आहे, जी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करते किंवा भूक लागते पण खाणं जात नाही, अशा वेळेस ते शेंगदाणे त्यांना खायला द्यायचे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. बघा, त्यावेळेस पण त्या व्यक्तीला खूप बरं वाटायला लागतं आणि ती व्यक्ती त्याच्यातून मुक्त होते. हे छोटे छोटे उपाय आहेत. आणि 5वा नियम असा, 5वी सेवा अशी, उपाय असा की औदुंबराच्या झाडाची, वृक्षाची जी आपल्याला काडी असते ती तोडायची नाही. खाली पडलेली असते ती छोटीशी असेल तरी चालेल, कांडभर असेल तरी चालेल. लांब आणायची असेल तर ते तुम्ही लांब पण आणू शकता, पण तुम्ही छोटीच आणा, कारण आपल्याला ती आपल्या जवळ ठेवायची आहे. तर जी बाधित व्यक्ती असते किंवा जिला वाटतं की आपल्या घरामध्ये अशी बाहेरची बाधा आहे किंवा वाईट शक्ती आहे किंवा असं कोणी नकारात्मक आपल्यावर केलेलं आहे, तर त्या व्यक्तीने घाबरून न जाता आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्या घरासाठी औदुंबराची काडी आणायची, स्वामींसमोर त्याची पूजा करायची, दत्त महाराजांसमोर त्यांची पूजा करायची त्या काडीची आणि ती काडी आपल्या जवळ ठेवायची. आपल्याजवळ म्हणजे कुठे, तर लहान मुलं असतील, आपण लहान मुलांना एक संरक्षणासाठी पण देतो त्यांच्याकडे, किंवा व्यक्ती असेल, पुरुष असतील, महिला असतील, तर त्यांनी काय करायचं, तर ती काडी स्वच्छ धुवायची आणि त्यांची पूजा करायची. त्या काडीची पूजा करायची. पूजा केल्याच्या नंतर ती काडी आपल्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा हातात बांधू शकता, गळ्यात बांधू शकता किंवा कमरेलाही तुम्ही ती बांधू शकता. का तर त्या काडीमध्ये साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे. औदुंबराची काडी म्हणजे तिथे औदुंबराच्या पायथ्याशी तिथे आपल्याला दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन मिळतं. साक्षात दत्त महाराज आपल्याला ते दर्शन देत असतात. त्यांचा साक्षात आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे ती काडी खूप पवित्र आहे. ती जर आपल्यासोबत असेल तर आपल्याला कसलीही बाहेरची नजर लागत नाही, बाहेरची बाधा त्रास देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा.
कारण आजच्या काळामध्ये खूप जण असे त्रासलेले आहेत की ज्यांना बाहेरची नजर लागते, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत बाहेरची नजर लागते, काळी जादू करतात, बंगाली जादू करतात, कसले कसले दोरे देतात, काही काही खाण्यातून देतात, खूप खूप प्रकार चालतात आजकाल, वश करून टाकतात असं काहीतरी खाण्यातून वगैरे देऊन. आपण म्हणतो ना तो बेशुद्ध पडला, तर तो हाच प्रकार असतो. त्याच्यामुळे असलं काहीही आपल्यावर बेतू नये किंवा आपल्यावर त्याचा परिणाम होऊ नये याच्यासाठी तुम्ही ह्या 4-5 मी सांगितलेल्या गोष्टी पाळा आणि तुम्ही स्वामींचं नेहमी 24 तास बाहेर कुठेही जा, तुम्ही नामस्मरण सोडू नका आणि तुमच्यासोबत ती औदुंबराची काडी सोबत ठेवा. बघा, तुम्हाला तुमच्या मनामधली भीती तर जाईलच जाईल, पण तुम्हाला समोरून जी येणारी वाईट शक्ती असेल, नकारात्मक शक्ती असेल, ती पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. कारण का तर साक्षात तुमच्यासोबत दत्त महाराजा औदुंबराची काडी आहे, म्हणजे साक्षात दत्त महाराज तुमच्यासोबत आहे, स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत, तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, आता अमावस्या पौर्णिमेला पण बऱ्याच जणांना त्रास होतो, तर त्यावेळेस पण तुम्ही जर हे उपाय केले किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी आहे आणि तुमची जर सेवा करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही नवनाथ पारायण पण करू शकता. किंवा जर तेही जर नसेल जमत तर, आणि तुमच्या घरामध्ये जर मांसाहार करत नसतील, पूर्ण लोक शाकाहारी आहेत, घरातले सर्व लोक शाकाहारी आहेत, तर तुम्ही नवनाथ ग्रंथाचा रोज एक अध्याय जरी वाचला तरी सुद्धा तुमच्या घरात काहीच नकारात्मकता राहणार नाही, वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आणि जी असेल ती पण निघून जाण्यास मदत करेल. पण तुमच्याकडून रोज एक अध्याय वाचला गेला पाहिजे. जर ते शक्य नसेल तर तुम्ही नवनाथ ग्रंथातला 5वा अध्याय वाचायला विसरू नका, कारण 5व्या अध्यायामध्ये एवढी पवित्र अशी शक्ती आहे. 5वा अध्याय असा सांगितला जातो की त्या 5व्या अध्यायामुळे नवनाथ महाराजांनी जे काही भूत प्रेत बाधा, बाहेरची बाधा आहे ती पूर्ण नष्ट केलेली आहे. ते फक्त आणि फक्त त्यांच्या भस्मांच्या शक्तीने, जी काही विभूती आहे, भस्म आहे, त्या भस्माच्या शक्तीने मंत्र म्हणून ती शक्ती, ती वाईट शक्ती त्यांच्यापासून दूर झालेली आहे, दूर केलेली आहे आणि त्याचा कसलाच त्रास आपल्याला होऊ देत नाहीत. इतका प्रभावी हा नवनाथ ग्रंथ आहे, नवनाथांची सेवा आहे. त्याच्यापैकी तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील ना तेवढ्या तुम्ही करा आणि स्वामींची सेवा सोडू नका. तुम्हाला जमेल तशी स्वामींची सेवा करा. तुम्हाला बघा, आयुष्यामध्ये कसलीही संकट तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत स्वामी महाराज. तर हा छोटासा व्हिडिओ, छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी